आज सकाळी सकाळी का नाही माऊलीचं म्हणणं होतं मम्मी आज सुसला बनव नाश्त्यासाठी. आणि आज शनिवार आहे बघा, सकाळची शाळा तर नाश्त्यासाठी ना काय बनवावंच लागतं. त्याच्यासाठी ना इकडे मी असं चुरमुरं घेतलेलं, मिरची, परत कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे हे सगळे घेतले. तर डाळ वगैरे पण घेतात बरं का, पण आता माऊलीला आवडत नाही त्याच्यामुळे ना मी डाळ काय नाही घेतलं. माऊली बाळना तयार होऊन बसलंय. तर माऊलीची तब्येत ना बरी नाही तरी सुद्धा शाळेत चाललंय. मी म्हटलं जाऊ नको, हे बघा इतकं जखम झाली ना, आणि इकडं सुद्धा तशी जखम झालेली आहे. नेमकं काय झाले माहित नाही माऊलीला. आणि आज काय शाळेत जाऊ नको म्हणलेला, तर इकडं मी आता सुशीला बनवायला घेतलाय. तर माऊलीचं एकदम फेवरेट आहे ना, तर आता चला पटकन बनवून घेते नाश्त्यासाठी. रात्री सगळ्यांसाठी नॉनव्हेज होतं बघा. तर माऊलीसाठी बापूंनी ना असं मस्त स्वीट आणलं होतं. तर हे बघा, माऊलीने ना एकच खाल्लं होतं, हे गुलाबजामुन आणलेले तसे, आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवलेले. तर आता सकाळी सकाळी ना माऊली बाळाला म्हणलं आता शाळेत जायचं तर खाऊन जाईल. आणि नाश्त्यासाठी पण माझं सुसला बनवायचं चालू आहे. आता 7:30 वाजलेले, तर 8ला शाळा भरते. अर्ध्या तासात ना मला पटकन आवरून घ्यायचंय. तर माऊलीचं खाऊन पण झालं पाहिजे, हे ना माऊली. आणि मी तर म्हटलेलं आजच्या दिवस शाळेत जायला नको, पण आता माऊलीची तब्येत ना अजिबात बरी नाही. पण माऊलीचं असं म्हणणं आहे की 11 वाजता शाळा सुटणार. किती वाजता सुटणार आहे? 11:30 वाजता शाळा सुटणार आहे. तर शाळा बुडवायला नको, अजिबात शाळा बुडवत नाही. एक दिवस सुद्धा माऊलीला शाळा बुडवत नाही. कुठं जायचं झालं म्हणलं तर डायरेक्ट म्हणतो मी येत नाही, आहे का नाही. आणि अजिबात शाळा बुडवत नाही बरं का माऊली. कधी पण मी व्हिडिओ शेअर करत असते तुमच्याबरोबर, अजिबात शाळा बुडवत नाही. मस्त इकडं आपलं मस्त रेडी झालेला आहे सुसला. आणि वरून तोंडी लावण्यासाठी म्हणलं तर इकडं मी ना असं बारीक शेव घेतलेले. आणि सकाळी सकाळी बघा माझं घरातले वगैरे काम होतात का नाही, तो कपडेवाला आला होता. आता माऊलीच्या पप्पांना कपडे घ्यायच्यात का नाही माहित नाही, पण त्यांनी बोलवलं होतं लगेच ना बघा, बोलवलं कधी पण आले होते. तर कसले कपडेच माहीत नाही. तर आता ही बघा कपडे असतात ना, बरोबर मला तर असं वाटतं की माझं तर म्हणणं कपडे ही जास्त दिवस टिकत नाहीत आणि बरोबर नसतात. तर मागच्या वेळेस ना माऊलीचे पप्पा भाडे घेऊन जात होते बघा, मागच्या 1-2-3 महिन्यात उन्हाळ्यामध्ये. त्यावेळेस असं प्रत्येक गावागणीस असं फिरून म्हणजे की विकायचे. आणि 2-4 जर बघा कपडे विकणार होते, तर ते ना असं रिक्षा करून जायचे, भरपूर सारा माल घ्यायचे, दिवसभर विकायचे. ज्या गावात म्हणजे की असं प्रत्येक गावात एक दिवस असं. आणि काय जण घ्यायचे. तर आता जास्तीत जास्त बघा गरीब जे लोक आहेत ना तेच घेतात. आणि दोन खालची छान वाटतात बघा, ज्यांना माहिती घेऊ शकत नाहीत. आणि आत्या पण बघा, आत्यांना बघा. आणि माऊलीच्या पप्पांचं चाललं होतं म्हणणं की हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ, कोणता चांगला आहे कोणता नाही. तर मी थोडंसं ओरडली बघा त्यांना, नुसतं काय बघत बसताय म्हणलं, घ्यायचं असतं तर घ्या आणि नसलं तर राहू द्या. आणि त्यांचं म्हणणं होतं की आता उसवती का काय. आता बरेच कपडे होते बरं का, पण चांगली काय क्वालिटी नव्हती बरं का. आता म्हणजे बऱ्यापैकी होते, पण जास्तीत जास्त आपण जसं की दुकानात जाऊन घेतो ना त्या तसे कपडे अजिबात भेटत नाहीत. फिरस्ते दारावरती आणि दुकानात ज्यावेळेस जाऊन घेतो ना, मला तरी यातलं काय कळत नाही बघा. ज्यावेळेस गेलं की आता बघा ते कपडे असं थोडंसं हे करून बघायचं, असं दारावरती काय घेतलं नाही तर ते काय लगेच निघून जाते. ते काय थांबत नाही, तर कुणाला बोलायचं नाही काय असं होतं. तसं वडून बघा. तरी शेवटी बघा माऊलीच्या पप्पांचं चालूच आहे बघायचं. आणि आत्यांचं पण बघत होते, आत्यांना पण म्हणलं बघा कशात. आत्या म्हणलं मला काय कळत नाही ह्याच्यातलं. आपण सगळं एकाच फॅक्टरीत जायचे. आणि त्यांना बघा हे सगळं विकायचंच असतं आणि ते विकायलाच आलेले असतात. आणि आपल्याला बघा इतकं म्हणजे काही जमवून देण्याचा प्रयत्न करतात, पण आता खरंच सांगायचं माऊलीच्या पप्पांना फक्त बघायचं होतं, आवडते. मला वाटलं एकच शर्ट आणि एकच पॅन्ट होते का त्याच्यामध्ये. होय, तरी मी म्हणते बरं का एवढं मोठा कसं काय कपडा, एवढा मोठा कसं घ्यायचंय का हो, कशाला टाइमपास करताय. आता ती परत कराय कपडे पांढरे पडतात. परत ते कपडे पांढरे पडतात काय. आप बताओ क्या दोगे, 2 पैंट 2 शर्ट. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असे की श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे बघा 9 वाजलेत आणि अक्षता आणि माऊलीला दोघं पण गेले शाळेला. सकाळची शाळा आहे दोघांना पण. त्यांच्यासाठी मस्त सुशला वगैरे बनवून झाला, चहा झाला. आणि आता सकाळी सकाळी असं मस्त कोळं ऊन पडलंय, कधी आबाळ येते तर कधी ऊन पडले. तर 7 वाजल्यापासून ना असं वातावरण बदलते, तर पाऊस काय नाही.
आणि दररोजच्यापेक्षा एक 3-4 दिवसातून ना छान वातावरण झालंय. चला कपडे भांडे वगैरे तशी देवपूजा वगैरे झाली आणि माऊलीश पप्पांना फराळायचं केलं आणि सकाळी सकाळी 1 तास बघा त्याच्यातच गेलेला आहे. तर सांगतेच तुम्हाला मी. आणि आता ना असं आभाळ येते कधी तर कधी ऊन पडते, तर कपडे वगैरे धुवून घ्यायचे, भांडी कपडे वगैरे तसेच आहेत अजून. आणि आज शनिवार असल्यामुळं का नाही सकाळ सकाळी घाई गडबड झाली बघा. नाश्ता वगैरे करायचं आणि बाकीची सगळी कामं आवरायची, देवपूजा वगैरे सगळं. आणि मला म्हणलं तर अजून तब्येत काही व्यवस्थित झालेली नाही माझी. तर पित्तानी ना चक्कर वगैरे येते आणि डोळ्यांना बघा अशी अंधार येते आणि चक्कर येते. अजून काही तब्येत बरोबर झालेली नाही माझी. तर चला आता मिशनीच्या कामाला तर ना 1 आठवडा झालं मी गॅपच दिलेला आहे. आणि मागच्या 2-3 दिवसात तर ना आजारी होते ना त्यावेळेस असं वाटायचं की असं सहज जरी चालायला लागले पडते का काय असं वाटायचं, इतकी चक्कर यायची. आणि कालपासून ना रात्री पण चहा घेतला नाही मी आणि आज पण चहा घेतला नाही सकाळी. तर माऊलीश पप्पांसाठी त्यांच्यासाठी फक्त केलेला मी. चहामुळे पण मला वाटलं की जास्त त्रास होते काय, पित्त होते. आणि कोऱ्या चहामध्ये बघा माझ्या मैत्रिणीचा फोन आला तो आजारी की काय, आणि कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळून प्यायचं म्हणली. जिथे मला तिनं सांगितलं होतं कोऱ्या चहात लिंबू पिळायचं. मी चांगलं बघा अर्ध लिंबू पिळलं होतं कोऱ्या चहामध्ये आणि एकदम मस्त कडक चहा केला. तर त्याच्याने पण ना अजिबात काही झालेलं नाही मला, इतकं त्रास होतो पित्ताचा. तर सकाळी सकाळी ना काल मी उपाशी पोटी गोळीसुद्धा खाल्लेली. आणि तुम्हाला जर काय माहीत असेल औषध तर नक्की सांगा. आणि मी गेल्या वेळेस उन्हाळ्यामध्ये ना आता हे गेलेल्या 2-3 महिन्याच्या मागं ना उन्हाळ्यामध्ये मी आवळा कँडी बनवली होती. आता ते सुद्धा माझं कधी कधी अधूनमधून खायचं चालू असते. त्याच्याने पण अजून बिलकुल काही झालेलं नाही. दररोज 2-3 ना मी फोडी खात असते त्याच्यासुद्धा. आणि सकाळी सकाळी ना माऊलीचं टेन्शन आलं होतं. माऊली इतकं जखम झाली ना पायाला, परत दुसऱ्या पायाला पण झालेली. त्याला अजिबात चालता येत नाही. आणि ती असं बघा एकदम असं चालून चालून ना माती वगैरे धूळ गेली ना त्याच्यामध्ये दूध चिघळते आणि त्याच्यामध्ये पाणी यायला लागते, खूप पाणी भरते. तर दवाखान्यात नेलं तरी पण त्याला काही झालं नाही. अजून दुसऱ्या पायाला त्याचं इन्फेक्शन झालेलं. आणि दाखवते मी घरी आलं तर त्याला अजिबात शाळा पण वाटत नाही. 1 दिवस सुद्धा मी घरी थांब म्हणलं तर माऊलीश पप्पा पण म्हणत होते 1 दिवस थांबलं तर काय होणार नाही, 1 दिवस थांबायचे दिवस. पण नाही थांबलं तर तसं शाळेत गेलेलं आहे. आता येईल 11:30 वाजता. आज दुपारच्या जेवणात ना असं मस्त बेत होता. शेंगदाण्याची चटणी, कांदा, लोणचं आणि आपल्या घरगुती काळं तिखट. आणि आता संध्याकाळच्या जेवणात ना मला आज मस्त मसाले भेंडी बनवायची होती. त्याच्यासाठी ना मी मस्त असं भेंड्या स्वच्छ धुवून गेले होते. आता मागचे आणि पुढचे देठं कट करून घेतले. आणि भेंडी जी आहे ना ते ही बघा उभी अशी कट करून घेतलेली मी मधून आणि स्वच्छ धुवून पुसून घेतली. त्याच्यानंतर ना इकडे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण, आपला घरगुती काळा मसाला वगैरे आणि जे काय आपले रोजचे मसाले आहेत ना तेच टाकायचं. 1 चमचा जिरी, 1 चमचा धने पावडर आणि अगदी थोडेसे हळद, जास्त काय आणि चवीपुरतं मीठ. आणि मी लाल मिरची पावडर वापरणार आहे, कारण आपला घरगुती काळा मसाला आज नाही वापरणार. थोडंसं मीठ टाकून बघा आता हे मिक्सरला ना छान फिरवून घेणार. आणि थोडेसे धने लसूण तर भरपूर असा आवडीचं आहे बघा माझ्या, मला तर भरपूर असं लसूण लागतो. त्याच्यानंतर हे असलं आपलं मस्त वाटण झालं, मिक्सरच्या जारमध्ये घालून ना मस्त बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर आपलं लाल मिरची पावडर टाकली थोडीशी. आणि आता जसं की बघा आपल्याला जसं आवडेल तसं, मी जास्त तिखट नाही बनवणार त्याच्यामुळे थोडीशीच टाकली. आणि अगदी थोडंसं आपलं तेलाचं मोहन घालायचं. हे तेल ना चांगलं कडकडीत कडलेलं ते बघा सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि एक एक करून ना अशा पद्धतीच्या सगळ्या भेंड्या भरून घ्यायच्या. अशा प्रकारे बघा सगळी भेंडी ना मी भरून घेतलेले. आणि आता तेलात ना अगदी थोडंसं हिंग टाकणार आहे. तर सगळे मसाले ना मी अगोदर त्याच्यामध्ये टाकलं होतं. आता छान भेंडी आपलं मस्त परतून घेऊया आणि वाफेवरती असेच खूप छान लागते बरं का चवीला. अशीच ना 5-6 मिनटं परतून घेऊया छान ना. अशा बघा सगळीकडनं पसरून घेतल्या भेंडी. आणि आता मस्त ना एकदम बारीक गॅसवर बरं का, जास्त काय मोठा गॅसवर करायचं नाही. जेवढं बारीक गॅसवर करेल ना तेवढंच मस्त लागतं चवीला. आणि करपत वगैरे नाही. तर असं ना असं झाकून ठेवूया 5-6 मिनटं मस्त. 5-6 मिनटानंतर आपण बघूया. बघा खूप छान आपली मसाले भेंडी झालेली बरं का, अगदी वाफेवरची. एकदम वास ना एकदम मस्त यायला लागला. चला आता ना मी गॅस बंद करून ठेवणार आहे.